ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। सर, हमारे न्यूज चैनल पे आपका स्वागत है। और आप जो मोरहीरा ग्राम पंचायत की सरपंच है, कितने साल का अरसा हो गया है आपको, और आपके जो सदस्य है कितने की बॉडी है, और कार्यकाल कितना हो गया आपका, और यहाँ का पूरा एड्रेस बताइए और आपका नाम। मेरा नाम है रामेश्वर दत्तू गुटे, मोरहीरा ग्रामपंचायत सरपंच। एकूण बॉडी 7 जणांची, त्यात 4 महिला आणि 3 पुरुष आहेत। आमचा पूर्ण एकूण कार्यकाल 4.5 वर्ष झालेला आहे। ग्रामपंचायत मध्ये जे शासनाकडून जे सुविधा असते, घंटा गाडी, कचरा, पाणीचे टँकर, आरोग्यासाठी ॲम्ब्युलन्स, हे लहान गाव आहे आपलं, तिथे लोकसंख्या किती आहे आणि काय काय सुविधा आहे ग्रामपंचायत? इथली एकूण 2011च्या जनगणनेनुसार इथली एकूण लोकसंख्या 779। त्यामध्ये जर आता आपण डिवायडेड केलं तर 25% वाढ धरायची। सर, आपली जे ग्रामपंचायत आहे लहान आहे, तर त्याला मोठी करण्याचा प्रयत्न नाही केला का? मोठी ग्रामपंचायत करायचा प्रयत्न केला, शासनाने निधी पण दिला, त्याचं बांधकाम पण पूर्ण झाले। आतापर्यंत काय काय 4 वर्षात काय काय बांधले तुम्ही गाव? घनकचऱ्यासाठी घनकचरा व्यवस्थापनचे शेड मारलेत, त्यानंतर सीसी रोड, त्यानंतर पेवर ब्लॉक, दलित वस्तीमध्ये मशानभूमीला पेवर ब्लॉक, आणि जे MRGS मधून आता सध्या 20 लाख रुपयाचे पेवर ब्लॉक मंजूर आहेत, पण वन विभागाने ते थांबवलंय का? जनतेसाठी, जनतेची जी मुलामुली असते त्यांना शाळेची लई गरज असते, तर आपल्या गावात शाळा किती आहे, आणि जे घरकुलची स्कीम आहे पंतप्रधानची, आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाला? आतापर्यंत एकूण 93 लोकांना घरकुलचा लाभ मिळाला आहे। शाळेसाठी 2 रूम आम्ही दुरुस्त केल्या, एकूण 5 खोल्या आहेत। तर आता नवीन ज्या इमारतीचं बांधकाम चालू 2 खोल्यांचं, ते आता सध्या सुरू आहे। 4 वर्षात तुम्ही जे कार्य केले आहे, तुमचे जे जनते आहे ते संतुष्ट आहे का तुमच्या कामाशी? हो, तुम्ही जनतेला विचारून घ्या। आपलं पूर्ण नाव सांगा आणि त्यांना ऍड्रेस सांगा। रामेश्वर दत्तू कुटे, सरपंच, मोरहीरा ग्रामपंचायत, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। सर, सरपंच साहेबांनी जी माहिती दिली की त्यांनी 4 वर्षात जे कार्य केले आहे, विकासाची कामं केले आहे, आणि जे आम्ही जनतेला विचारले की त्यांनी म्हटले की बरोबर काम झाले नाही। तुमचं काय म्हणणं आहे, आणि तुम्ही केव्हापासून राहते गावात? मी आता जवळजवळ माझं वय 50-55 झाला असेल। मी त्यात ते तिकडं हे झाली आपली गावामध्ये दलित वस्तीची ते मशानभूमीचा रस्ता झाला, रोड थोडं शिमटी रोड बी झाला, हे गट्टू झाले। आता ही नवी ग्रामपंचायत आहे ना, ही बी झालेली या काळात। ही खुर्च्या पहिल्या ग्रामपंचायत मध्ये खुर्च्या नव्हत्या, सारं खुर्च्या व्यवस्था झालं। तुम्ही संतुष्ट आहे का सरपंच ते कार्यकाल मध्ये कामं जे केलेले त्यांनी? हा, आपण संतुष्ट आहे? हा, संतुष्ट आहे ना? काय नाव आपलं? नागराव नाना कुटे। आमच्या चॅनलवर आपला स्वागत, अभिनंदन आहे। आपण एक महिला आहे आणि मोरहीरा ग्रामपंचायत मध्ये राहते आपण। तो जे सरपंच आहे त्यांनी 4 सालचा कार्यकाल झाला। महिलांसाठी काय काय कार्य केले सरपंच साहेबांनी? महिलांसाठी आणि जे घरकुलची स्कीम आहे त्याचा लाभ मिळाले का महिलांना? हा, चालू आहे, मिळालेला आहे। केव्हापासून राहते आपण? मी 30 वर्षापासून शिक्षित आहे आपण। शिक्षण झालेलं आहे का? कितीपर्यंत शिक्षण झालेलं आहे? 10वी पर्यंत। काय नाव आहे? रुक्मिणी।